1 जूनपासून LPG सिलेंडर, UPI पेमेंट आणि ATMच्या नियमांसह 7 मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. नेमके काय बदल होणार आहेत सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातले नक्की फॉलो करा. तर पहिला मोठा बदल म्हणजे बनावट UPI ID वरून होणारी फसवणूक. ही फसवणूक रोखण्यासाठी आता कोणालाही पैसे पाठवताना समोरच्या व्यक्तीचं बँक रजिस्टर्ड असलेले खरं नाव स्क्रीनवर स्पष्ट दिसेल. दुसरं म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे कमर्शियल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातील. तसंच रेल्वे प्रवाशांसाठीही मोठी अपडेट आहे. ती म्हणजे ट्रॅक अपग्रेडेशनच्या कामामुळे तब्बल 77 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. पॅन कार्डच्या नियमातही मोठा फेरबदल झाला असून आता तुम्हाला बँकेत 50,000पेक्षा जास्त रोख रक्कम भरण्यासाठी पॅन कार्डची गरज नसेल. मात्र 45 लाखांपेक्षा मोठ्या प्रॉपर्टी डील्ससाठी ते बंधनकारक राहील. सोलार पॅनल्ससाठी आता कडक नियम लागू होत असल्याने सबसिडीच्या प्रकल्पात केवळ प्रमाणित सोलार सेल्स वापरता येतील. याशिवाय बँकांचं ATM व्यवहार शुल्क, FDचे व्याजदर आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्येही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मग तुमच्या मते या नवीन नियमांमुळे सर्वसामान्यांचं आर्थिक नुकसान होणार की फायदा? तुमचं मत आम्हाला एका शब्दात नक्की सांगा. ही महत्त्वाची रील तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.